छावा क्रांतीवीर सेनेचा येवला तहसील कार्यालयावर बैलगाडा मोर्चा। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, छावा क्रांतीवीर सेनेची मागणी। राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, बँकांकडून शेतकऱ्यांवर होणारी जबरदस्ती थांबवावी आणि कर्जमाफी ही शेतमालाच्या भावावर नव्हे तर त्यांच्या संपूर्ण आर्थिक परिस्थितीच्या आधारे द्यावी। या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेनेचे करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या येवला तहसील कार्यालयावर बैलगाडा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात शेतकऱ्यांप्रती संवेदनाहीन भावना ठेवणारे उपमुख्यमंत्री अजित पवार व महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा छावा क्रांतीवीर सेनेकडून निषेध करण्यात आला। या मोर्चाची सुरुवात येवला कृषी उत्पन्न बाजार समिती येथून करण्यात आली होती। मोर्चाला परवानगी नसतानाही मोर्चा काढण्यात आला। काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून मोठा फौजफाटा आंदोलनस्थळी तैनात करण्यात आला होता। कर्जमाफीचा निर्णय न घेतल्यास राज्यभर असे बैलगाडा मोर्चा काढले जातील आणि शेवटचा मोर्चा मुंबईत मंत्रालयावर नेण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला। आवाज न्यूज मराठी येवला। आपण 2 वेळेचं जे जेवण करतो ही त्या शेतकऱ्याची पुण्याई आहे आणि म्हणून आमची मागणी की अजित पवारांनी काल परवा जे स्टेटमेंट केलं की मी कुठेही माझ्या भाषणात बोललो नाही। अजित पवार काही या राज्याचे मालक नाहीत, अजित पवार काही इथले या उतार्यावरचे मालक नाहीत। त्यांच्या वचननाम्यामध्ये शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी हा सरळ उल्लेख त्यांच्या अजेंड्यामध्ये होता, परंतु अजित पवार अर्थ खाता असल्यामुळे स्वतःला या महाराष्ट्राचे मालक समजतात आणि म्हणून आमची मागणी शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे। त्यांचे जे मंत्री आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे ते शेतकऱ्यांवर अत्यंत खालच्या भाषेत बोलतात, शेतकऱ्यांचा रोज अपमान करतात। दिलगिरी व्यक्त करून उपयोग नाही, तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी चांगली पावलं उचलावी। माणिकराव कोकाटे हे शेतकरी पुत्र आहेत, परंतु ते अजित पवारांची भाषा बोलतात। त्यांनी